विनायक राऊतांसह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल। गोमूत्र प्यायला दिलं, डोक्यावरचे केस कापले, सून गिरिजाचे गंभीर आरोप। जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। भोंदूबाबा फिरोज शेखलाही अटक। विनायक राऊतांचा विषय कौटुंबिक आहे, मात्र ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होणं हे संशयास्पद आहे। संजय राऊत यांच्याकडून शंका व्यक्त। विनायक राऊत प्रकरणामध्ये योग्य ती चौकशी होणार, पारदर्शक कारवाई होईल। मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। नगरसेविका राजुल पाटील ठाकरेंच्या सेनेपासून अलिप्त। आदित्य ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला राजुल पाटील गैरहजर। वडील संजय दिना पाटील यांच्या बंडखोरीनंतर गैरहजेरीमुळे चर्चांना उधाण। अमित शहांनी दिल्लीला बोलावून भाजप जॉईन करायला सांगितलं। एकनाथ खडसे यांचा मोठा गौप्यस्फोट, तर भाजप प्रवेशात इंटरेस्ट नाही, पवारांसोबत राहणार, खडसेंकडून स्पष्ट। शाळा बंद आंदोलनाचा शिक्षकांना मोठा फटका। 8,629 शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कापणार, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय। मोशीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतून सर्व 9 मृतदेह बाहेर काढले। अखेर 83 तासांनी शोध मोहीम थांबवली। दुर्घटनेमध्ये एकूण 14 कर्मचारी बचावले। स्विगी इन्स्टामार्टला भारतीय अन्न सुरक्षा आणि प्रमाण संस्थेकडून तब्बल 9 नोटिसा। खराब पॅकेजिंग आणि मुदतबाह्य खाद्यपदार्थ दिल्याचा आरोप। स्विगी कंपनीच्या सेवेवर ग्राहकांचा संताप। धाराशिवमध्ये 6 महिन्यात 2,88,00,000ची दूध पावडर विक्री। भूम दूध भेसळ प्रकरणामध्ये मोठा खुलासा। 7 जणांविरोधात गुन्हा दाखल, मात्र मुख्य आरोपीसह काही आरोपी अद्यापही फरार। देशाच्या 70% भागातून मान्सूनचे ढग गायब। महाराष्ट्रासह 7 राज्यांमध्ये पुढील 5 दिवस पाऊस नाही। आज बहुतांश भागात पावसाची उघडीप।